नागपूरला आलो की दरवर्षी मी या ठिकाणी चैत्यभूमीला बाबासाहेबांना वंदन करायला येतो. इथं आल्यानंतर एक ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. नागपूरला आल्यानंतर दीक्षाभूमीला आणि मुंबईला चैत्यभूमी, या दोन्ही ज्या आहेत ते आमच्यासाठी चैत्यभूमी असो दीक्षाभूमी असो एक श्रद्धा आणि आदर्शाची भूमी आहे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन संपूर्ण देशभरातले बाबासाहेबांचे अनुयायी असतील, आम्ही असू, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देशाचा कारभार, राज्याचा कारभार देखील चालतो. आणि म्हणूनच राज्य शासनाच्या वतीने दीक्षाभूमीचा विकास असेल, चैत्यभूमीच्या बाजूला जे आपल्या बाबासाहेबांचं हिंदू मिल स्मारक, हिंदू मिलच्या जागेमध्ये भव्य दिव्य जागतिक दर्जाचं आपण स्मारक करतोय, जगाला हेवा वाटावं असं स्मारक उभं राहतंय, याचा देखील आम्हाला अभिमान आहे.